Welcome students, this is Jizukar sir here. Today we are going to learn exercise of chapter number 10, Computer in Accounting. First number question given here, question number 1, objective questions. Under 1 number question, given subtype questions, just like a first number subtype question number A, select the most appropriate alternatives from those given below and rewrite the statements. फर्स्ट नंबर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे सब क्वेश्चन की ज्यामध्ये नंबर फर्स्ट स्टेटमेंट प्रोव्हाइड केलं आहे दी प्रायमरी डॉक्युमेंट फॉर रेकॉर्डिंग ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन टॅली इज दी डॅश. यामध्ये प्रायमरी डॉक्युमेंट यूज केला होता कशासाठी? फॉर रेकॉर्डिंग ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताना प्रायमरी डॉक्युमेंट जे काय यूज केलं होतं टॅलीमध्ये देखील, तर त्या डॉक्युमेंटला तुम्हाला व्हाउचर म्हणून लक्षात घ्यायचे. ठीक आहे, व्हाउचरच्या माध्यमातून किंवा त्यालाच तुम्ही सोर्स डॉक्युमेंट्स म्हणून लक्षात घेता. प्रायमरी डॉक्युमेंट मीन्स सोर्स डॉक्युमेंट्स आर युटिलाइज ॲट द टाइम ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स और इन दी कम्प्युटर ॲज अ इनपुट. या पद्धतीने कम्प्युटरला इनपुटच्या माध्यमातून तुम्ही जो डाटा प्रोव्हाइड करता तो डॉक्युमेंटच्या आधारे प्रोव्हाइड करता की ज्याला प्रायमरी डॉक्युमेंट म्हणून लक्षात घेतला होता. ती प्रायमरी डॉक्युमेंट फॉर रेकॉर्डिंग ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन टॅली इज दी व्हाउचर. ही या ठिकाणी फर्स्ट नंबर सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचे. सेकंड नंबर स्टेटमेंट इज दिस डिस्प्ले द बॅलन्स डे वाईज फॉर अ सिलेक्टेड व्हाउचर टाईप की ज्यालाच म्हणायचं आहे डे बुक. डे बुकच्या माध्यमातून दिस डिस्प्ले द बॅलन्स डे वाईज फॉर अ सिलेक्टेड व्हाउचर टाईप. डे वाईज जो डिस्प्ले आहे किंवा डे वाईज जो बॅलन्स आहे फॉर सिलेक्टेड व्हाउचर टाईप की ज्या माध्यमातून तुम्ही डे बुकच्या माध्यमातून जो डे वाईज बॅलन्स आहे, डे वाईज जो परफॉर्मन्स आहे तो त्या ठिकाणी बघू शकता. आणि म्हणूनसाठी दी डिस्प्ले दी बॅलन्स डे वाईज फॉर अ सिलेक्टेड व्हाउचर टाईप दॅट इज कॉल्ड ॲज अ डे बुक म्हणून तुम्ही त्याला लक्षात घ्यायचे. डे बुकच्या माध्यमातून तुम्ही डेली परफॉर्मन्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स किंवा फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्ही डे बुकच्या माध्यमातून डिस्क्लोज करू शकता, बघू शकता. थर्ड नंबर सेंटेन्स, फिक्स डिपॉझिट अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. फिक्स डिपॉझिट अकाउंट ही जी टर्म आहे ही कुठल्या ग्रुप अंडर आपण मेन्शन करू शकता? तर इन्व्हेस्टमेंट अंडर. ठीक आहे, फिक्स डिपॉझिट एक प्रकारचे काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. आणि म्हणूनसाठी इन्व्हेस्टमेंट अंडर तुम्ही फिक्स डिपॉझिट एफ डी त्याला म्हणता तुम्ही. फिक्स डिपॉझिट अकाउंट कम्स अंडर इन्व्हेस्टमेंट्स ग्रुप. या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स नंबर थर्ड कंप्लीट करायचे. सब क्वेश्चन ए जो आहे तो शॉर्टली या पद्धतीने आपण अभ्यासला आहे. ओनली 3 स्टेटमेंट्स यामध्ये प्रोव्हाइड केली होती. स्टेटमेंट नंबर बी किंवा सब क्वेश्चन नंबर बी, गिव दी वर्ड टर्म और फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स की ज्यामध्ये नंबर फर्स्ट स्टेटमेंट आहे द डिटेल्स ऑफ बिल्स रिसिवेबल आर मेंटेन्ड इन दिस रेकॉर्ड. बिल्स रिसिवेबल रिगार्डिंग ज्या काही डिटेल्स आहेत त्या कशामध्ये रेकॉर्ड केल्या जातात? सन्ड्री डेटर्स म्हणून रेकॉर्ड केल्या जातात. हे पण लक्षात घ्यायचे. सेकंड नंबर स्टेटमेंट असेल टॅली सॉफ्टवेअर इज क्लासिफाईड इन टू दिस कॅटेगरी. टॅली सॉफ्टवेअर हे कुठल्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं? टॅली सॉफ्टवेअर इज क्लासिफाईड इन टू दिस कॅटेगरी इन टू मर्कंटाईल कॅटेगरी. मर्कंटाईल कॅटेगरीमध्ये तुम्ही टॅली हे सॉफ्टवेअर काय करता? क्लासिफाय करता. म्हणून मर्कंटाईल हे त्याचा ॲन्सर असणार आहे ॲज अ वन सेंटेन्स किंवा वन वर्ड ऑर टर्म म्हणून. ठीक आहे. थर्ड नंबर स्टेटमेंट, द शॉर्ट की यूज्ड टू सेव्ह और ॲक्सेप्ट द इन्फॉर्मेशन. जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे की जी तुम्ही सेव्ह करता किंवा ॲक्सेप्ट करता त्याकरिता जी शॉर्ट की तुम्ही यूज करता तिला म्हणायचं आहे कंट्रोल ए. कंट्रोल एच्या माध्यमातून तुम्ही सर्व जे काय अकाउंटिंग डेटा आहे तो तुम्ही सेव्ह करू शकता किंवा ॲक्सेप्ट ती जी इन्फॉर्मेशन असेल ती करू शकता या माध्यमातून. म्हणजे त्याचं कॅन्सल असेल कंट्रोल ए याप्रमाणे, कंट्रोल प्लस ए याप्रमाणे ऑप्शन तुम्ही मेन्शन करायचे. फोर्थ नंबर स्टेटमेंट, इट इज अ डॅमेज्ड सॉफ्टवेअर क्रॅक्ड नियरली फुल्ली फंक्शनल. ॲक्च्युली हे जे काही डॅमेज्ड सॉफ्टवेअर म्हणून की ज्याला पायरेटेड सॉफ्टवेअर म्हणून ओळखला जातं. इट इज अ डॅमेज्ड सॉफ्टवेअर क्रॅक्ड नियरली फुल्ली फंक्शनल की ज्यालाच म्हणायचं आहे पायरेटेड सॉफ्टवेअर. फिफ्थ नंबर स्टेटमेंट, द प्रोसेस बाय विच ऑल द कॅल्क्युलेशन्स आर ॲटोमॅटिकली डन बाय द अकाउंटिंग सॉफ्टवेअर.
अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन्स त्या ठिकाणी केली जातात की ज्यालाच काय म्हणायचं आहे, त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, दी प्रोसेस बाय विच ऑल द कॅल्क्युलेशन्स आर ॲटोमॅटिकली डन बाय दी अकाउंटिंग सॉफ्टवेअर दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोमेशन. ॲटोमेशनच्या माध्यमातून सर्व कम्प्युटराईज ॲक्टिव्हिटी त्या काय केल्या जातात, ॲटोमॅटिकली केल्या जातात या पद्धतीने. हा असेल सब क्वेश्चन बी. सब क्वेश्चन सी आपण अभ्यासतोय. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. नंबर फर्स्ट स्टेटमेंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे की नंबर फर्स्ट स्टेटमेंट काय प्रोव्हाइड केलं आहे की अल्टर प्लस डी आर दी शॉर्ट की फॉर डिलीट व्हाउचर एंट्री. तुम्हाला जर एखादी व्हाउचर एंट्री जर डिलीट करायची असेल तर तुम्ही अल्टर प्लस डी किंवा अल्टर डी याप्रमाणे तुम्ही कीचा यूज करता आणि त्या माध्यमातून जे काय टोटली अकाउंटिंग जे काय डिलीट करायचं असेल व्हाउचर ते तुम्ही व्हाउचर काय करू शकता, डिलीट करू शकतात. अल्टर प्लस डी आर दी शॉर्ट की फॉर डिलीट व्हाउचर एंट्री. दिस स्टेटमेंट इज ट्रू. याप्रमाणे तुम्ही स्टेटमेंट कंप्लीट करायचं आहे. सेकंड नंबर आहे इन टॅली F6 फंक्शन्स की इज फॉर पेमेंट व्हाउचर. की F6 ही जी काय फंक्शन की आहे की पेमेंट व्हाउचरसाठी यूज केली जाते. तर पेमेंट व्हाउचरसाठी F6 ही की काय केली जात नाही, यूज केली जात नाही, हे आपण लक्षात घ्यायचे. F6 ही जी का की असेल ही रिसिप्टसाठी यूज केली जाते. आपल्याला माहिती आहे की देअर कॅन बी ओनली 2 टाईप्स ऑफ रिसिप्ट्स की जसं की कॅश रिसिप्ट्स, बँक रिसिप्ट्स. त्या माध्यमातून F6 ही जी रिसिप्ट आहे किंवा ही जी की आहे ही कायसाठी वापरली जाते. F6 फंक्शन की इज यूज्ड ओनली फॉर रिसिप्ट्स. रिसिप्टसाठी वापरली जाणारी की आहे म्हणून पेमेंट साईडला किंवा पेमेंट व्हाउचरसाठी वापरली जात नाही. म्हणून सेकंड नंबर स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असेल. थर्ड नंबर स्टेटमेंट लिगल सॉफ्टवेअर इज फुल्ली फंक्शनल सॉफ्टवेअर विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. त्या ठिकाणी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन म्हटलं आहे. लिगल सॉफ्टवेअर इज फुल्ली फंक्शनल सॉफ्टवेअर विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. लिगल सॉफ्टवेअर जे आहे ते काय आहे, फुल्ली फंक्शनल आहे सॉफ्टवेअर विदाउट एनी रिस्ट्रिक्शन की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन त्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणण्यासाठी थर्ड नंबर स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असेल. फोर्थ नंबर असेल सॅलरी अकाउंट कम्स अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी अकाउंट देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स अंडर तुम्ही मेन्शन करायचं आहे. सॅलरी अकाउंट देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून जसं की आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये देखील सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ट्रीट करतो त्याप्रमाणे सॅलरी अकाउंट देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स अंडर आपल्याला ठिकाणी देखील काय करायचं, ट्रीट करायचं. म्हणून सॅलरी अकाउंट कम्स अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दिस स्टेटमेंट इज ट्रू. या प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट कंप्लीट करायचे. फिफ्थ नंबर स्टेटमेंट अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे नॉट बी कस्टमाइज्ड टू मीट द स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ द यूजर. की त्या ठिकाणी स्टेटमेंट नंबर फिफ्थ देखील काय असणार आहे, फॉल्स असेल. का तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे नॉट कस्टमाइज. अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुम्ही कस्टमाइज नाही करू शकत. कसे काय का नाही करू शकत की अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे नॉट कस्टमाइज टू मीट द स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ द यूजर. युजरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर काय करू शकत नाही, कस्टमाइज करू शकत नाही. तर हे स्टेटमेंट काय असेल, रॉंग असेल, चुकीचं आहे. म्हणून स्टेटमेंट नंबर फिफ्थ काय असेल की ज्याला फॉल्स म्हणायचे, कस्टमाइज केलं जाऊ शकतं, हेच या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. अशा पद्धतीने सी नंबर सब क्वेश्चन जो असेल तो आपण स्टडी केला आहे. सब क्वेश्चन नंबर डी की ज्यामध्ये ॲन्सर इन वन सेंटेन्स यामध्ये फर्स्ट नंबर क्वेश्चन दिला आहे की व्हॉट इज CAS, कॅपिटलाइज CAS म्हणून मेन्शन केलं की त्याला व्हॉट इज CAS. तर याचा ॲन्सर काय असणार आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम विच मीन्स की त्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम म्हणू शकतात. CASचा फुल फॉर्म काय असेल, CAS computerized accounting system which helps business firms to implement accounting process and makes it user friendly with automation. या प्रकारची प्रोसेस, या प्रकारची सिस्टीम की ज्याला म्हणायचे कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. म्हणून व्हॉट इज कम्प्युटराइज अकाउंटिंग किंवा व्हॉट इज CAS या क्वेश्चनचा आन्सर याप्रमाणे तुम्हाला द्यायचे की कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म असेल. सेकंड नंबर क्वेश्चन असेल राईट द स्टेप टू क्रिएट लेजर अकाउंट इन टॅली. की ज्यामध्ये लेजर अकाउंट टॅली किंवा लेजर अकाउंट जे आहे टॅलीमधील त्याच्या ज्या काय स्टेप्स आहेत लेजर अकाउंट क्रिएट करण्याच्या त्या काय आहेत ते आपण लक्षात घेतो. की स्टेप्स टू क्रिएट लेजर अकाउंट इन टॅली आर ॲज फॉलोज. की ज्यामध्ये नंबर फर्स्ट स्टेप असेल फ्रॉम गेटवे ऑफ टॅली स्क्रीन क्लिक ऑन अकाउंट इन्फॉर्मेशन. ही फर्स्ट नंबर स्टेप असेल. आणि सेकंड नंबर स्टेप काय असेल, पाथ गेटवे टू टॅली अकाउंट्स इन्फॉर्मेशन देन लेजर, सिंगल लेजर अँड चूज क्रिएट. या पद्धतीने तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत. कशासाठी, स्टेप्स टू क्रिएट लेजर अकाउंट्स इन टॅली.
किंवा थर्ड नंबर स्टेप तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता फॉर व्ह्यूइंग, किंवा थर्ड नंबर स्टेप म्हणण्यापेक्षा सेकंड नंबर स्टेटमेंट तुम्ही इथपर्यंत कंटिन्यू करू शकता. या दोन स्टेपने तुम्ही लेजर अकाउंट काय करू शकता, ऑपरेट करू शकता. कशा पद्धतीने, फ्रॉम गेटवे ऑफ टॅली स्क्रीन क्लिक ऑन अकाउंट इन्फॉर्मेशन, अँड नंबर सेकंड इज पाथ गेटवे टू टॅली अकाउंट्स इन्फॉर्मेशन लेजर सिंगल लेजर अँड चूज क्रिएट. याप्रमाणे चूज इज क्रिएट. थर्ड नंबर क्वेश्चन असेल हाऊ टू व्ह्यू रिपोर्ट्स इन टॅली, की यामध्ये आपल्याला ॲन्सर काय द्यायचा आहे, फॉर व्ह्यूइंग अकाउंटिंग रिपोर्ट्स इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर टू क्लिक ऑन रिपोर्ट ऑप्शन अँड सिलेक्ट दी डिस्प्ले ऑप्शन. या प्रकारे तुम्हाला ॲन्सर नंबर थर्ड क्वेश्चनचं द्यायचं आहे, हाऊ टू व्ह्यू रिपोर्ट्स इन टॅली. रिपोर्ट टॅलीच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्हाला बघता येतील, फॉर व्ह्यूइंग अकाउंटिंग रिपोर्ट्स इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर टू क्लिक ऑन रिपोर्ट ऑप्शन. रिपोर्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अँड सिलेक्ट दी डिस्प्ले ऑप्शन, आणि त्यामधला जो डिस्प्ले ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे, की ज्या माध्यमातून जे व्ह्यूज आहेत ते तुम्ही बघू शकता टॅलीच्या माध्यमातून. ठीक आहे, की जे रिपोर्टच्या करिता, रिपोर्ट्स डिस्क्लोज करण्याकरिता. फोर्थ नंबर क्वेश्चन असेल एक्सप्लेन दी व्हेरियस टाईप ऑफ व्हाउचर. आता व्हाउचरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत, की ज्यामध्ये पेमेंट व्हाउचर किंवा डेबिट व्हाउचर म्हणून त्याला तुम्ही ओळखता, क्रेडिट ऑर रिसीट व्हाउचर, नॉन कॅश ऑर ट्रान्सफर व्हाउचर किंवा सपोर्टिंग व्हाउचर. या पद्धतीने डिफरंट टाईप्स ऑफ व्हाउचर्स तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. म्हणून डेबिट व्हाउचर किंवा पेमेंट व्हाउचर, क्रेडिट व्हाउचर और रिसीट व्हाउचर, नॉन कॅश और ट्रान्सफर व्हाउचर और सपोर्टिंग व्हाउचर, या प्रकारची व्हाउचरचे डिफरंट टाईप्स ऑफ व्हाउचर हे आपण लक्षात घ्यायचे आहेत. अँड नंबर लास्ट क्वेश्चन नंबर 5, राईट दी स्टेप्स टू क्रिएट अ कंपनी. कंपनी क्रिएट करताना तुम्हाला कुठल्या स्टेप्स या ठिकाणी फॉलो करायचे आहेत, की फॉलोइंग स्टेप्स आर दी स्टेप्स टू क्रिएट अ कंपनी. फर्स्ट नंबर स्टेप असेल आफ्टर एंटरिंग इन टू अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली डबल क्लिक ऑन दी ऑप्शन क्रिएट company under company information, then follow navigation path gateway of tally, enter company information, enter and create company. या पद्धतीने तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत. आणि नंबर नेक्स्ट काय असेल, फिल दी डिटेल्स इन्फॉर्मेशन इन दी कंपनी क्रिएशन फॉर्म. आणि कंपनी क्रिएशन जो फॉर्म असेल त्यामध्ये कंपनीची जी काही टोटल डिटेल आहे ती तुम्हाला मेन्शन करायची. त्यामध्ये fill the details information in the company creation form displayed on the screen. कंपनी क्रिएशन विंडो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, की ज्या माध्यमातून या सर्व पद्धतीने कंपनी कशा प्रकारे तुम्हाला क्रिएट करायची याच्या ज्या काय स्टेप्स आहेत या आपण लक्षात घेतलेत. तर या अनुषंगाने ही जी काय चॅप्टर नंबर 10ची एक्सरसाइज आहे ती आपण यामध्ये थोडक्यात अभ्यासली आहे. निश्चितपणे चॅप्टर नंबर 10 हे समजून घ्यायला या माध्यमातून थोडीशी आपल्याला मदत मिळणार आहे. ओके, थँक्यू.